संविधानावर हात देत चालतो आणि त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीचा समावेश हा एसटी प्रवर्गात केलेला आहे। दुर्दैवानं र आणि डच्या शब्द छलामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आम्हाला वंचित ठेवलंय। 2014ला देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी बारामतीमध्ये आमच्या बांधवांना शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। आजही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, नरेंद्र मोदी साहेब केंद्रात पंतप्रधान आहे, तुमची जागतिक महासत्ता आहे, तुम्ही दिलेला शब्द पाळा। धनगरांच्या भरोशावर तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, तुमची सत्ता आली, धनगरांना आता फसवू नका। आम्ही या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षण मुक्तीचा संग्राम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होऊन एसटी सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे आंदोलन थांबवणार नाही। आज तुम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी हे लोक आपण एकदा दाखवा, पाऊस आहे आणि पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी उभी आहेत। ही लोक आज येतो अभि झाकी आहे, अजून येणारा काळ याच्यापेक्षा डेंजर होईल। आमची विनंती आहे, आमच्याही लोकांना बेजार करू नका आणि नंतर तुम्हीही बेजार होऊ नका। आमच्या लेकराबाळांना एसटीचे प्रमाणपत्र देऊन टाका।